मी MCGM गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी किंवा पगारवाढीसाठी वेगवेगळे कोर्स अवेलेबल असतात. तर पदोन्नती कशा प्रकारची मिळवायची किंवा पगारवाढीसाठी कोणकोणते कोर्स अवेलेबल आहेत आणि ते कशाप्रकारे करायचे, त्या संदर्भात जी काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा प्रत्येक कोर्स संदर्भात. तर त्यावर मी व्हिडिओ आणतो आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर सद्यस्थिती कोणकोणते कोर्स आहेत जेणेकरून तुम्हाला पदोन्नती मिळू शकते, तर या संदर्भात मी थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल, जेणेकरून तुम्हाला कशाप्रकारे कोणकोणते कोर्स अवेलेबल आहेत. तर बघा, सगळ्यात पहिले आपण जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांनी कामगार म्हणून जायचं. कामगार पदावर कार्यरत असताना त्यांना पदोन्नती म्हणून क्लीनर एक पोस्ट असते, म्हणजेच ड्रायव्हर्ससोबत जो असतो तो. त्यानंतर 2 नंबरची ड्रायव्हरची पोस्ट आहे, तिथेसुद्धा तुम्हाला प्रमोशन घेऊन जाता येतं. त्यासाठी काय क्रायटेरिया आहे, कशा प्रकारचं कोणतं सर्टिफिकेट लागतं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स लागतं, त्या संदर्भात मी डिटेल माहिती नंतर देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बघा, 3 नंबरची तुम्हाला JO एक पोस्ट आहेत, कनिष्ठ आवश्यक आणि पर्यवेक्षक म्हणून. त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरसुद्धा पोस्ट आहेत. त्यानंतर तुम्हाला क्लर्क, इंटर्नल क्लर्कमध्ये सुद्धा जाता येतं. शिपाई, तुम्ही सद्यस्थितीत शिपाई किंवा कामगार असाल तर तुम्ही इंटर्नली क्लर्कची एक्झाम देऊ शकतात. त्यानंतर बघा, सद्यस्थितीत क्लर्कला, जो क्लर्क असतो त्याला हेड क्लर्कची सुद्धा एक्झाम देता येते. ऑडिटरला ऑडिटरला इन्स्पेक्टरची पोस्ट असते, तीसुद्धा देता येते. त्यानंतर बघा, आपलं ज्युनियर इंजिनियर किंवा सब इंजिनियरसाठी सुद्धा इंटर्नल एक्झाम निघत असते, तीसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर मुकादम असते, फिटर असते. त्यानंतर वेगवेगळे पद आहेत. अशा प्रकारचे LHGD एक कोर्स आहेत, जो काही क्लर्क असतो तो. त्यानंतर LGS हे पद, हा डिप्लोमा केला तर त्यांनासुद्धा इन्क्रिमेंट मिळत असते. त्यानंतर MA मराठी संदर्भात सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल. त्यावर 2 इन्क्रिमेंट मिळत असतात, परंतु सद्यस्थिती त्याच्यावर स्थगिती आणलेली आहे. LHGD आणि LGS ह्या कोर्सवर सुद्धा स्थगिती आणलेली. भविष्यात या कोर्सवर इन्क्रिमेंट मिळते की नाही या संदर्भात सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळेल. तुम्ही प्रत्येक कोर्स संदर्भात तुम्हाला यापैकी कोणताही कोर्स असेल किंवा याच्या व्यतिरिक्त कोणताही कोर्स असेल तर त्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, जेणेकरून तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची ही माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला इंटर्नल कोणत्या एक्झाम असतात आणि त्या संदर्भात कशाप्रकारे पुढे जाता येईल त्या संदर्भात ही सिरीज तयार करतो मी पूर्ण एक कोर्सवर, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. अशा प्रकारची ही माहिती होती. धन्यवाद.